थोर भक्ती हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसे चिरहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसे चिरहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरे भार वाहू हा संसार देवा पाय ठेविले अनंते तैसे चिरहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल हरि हे वंशी विभूषितकरन्नवनीरदाभात् पीताम्बरार्ध अरुणबिम्बफलार्धरोष्ट पूरणेन्दुसुन्दरमुखादरबिन्दुनेत्र कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यास ततो जयमुदीरये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दत्तं महेन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग करो प्रथम पांडुरंग 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 करो प्रथम Santat
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेच विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरास हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पा माया संसाराजी ठेविले अनंते तैसे चिरहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत. आज या उत्सवानिमित्त तुकोबरायांचा अभंग आहे. 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगामधून तुकोबराय आपल्याला असं सांगतात की जर जीवनामध्ये उद्वेग झाला तर प्रत्येकाला सुख दुःखाला सामोरं जावं लागतं आणि या सुख दुःखाला जर सामोरं जायचं नसेल तर आपण काय करायला पाहिजे. जीवनामध्ये जसं भगवंतांनी ठेवलं आहे तसंच राहायला पाहिजे. आता भगवंतांनी ठेवलंय तसंच जर राहायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये भक्ती पाहिजे आणि भक्ती ज्यावेळेस जीवनामध्ये येते तर जीवाची अशी एक प्रवृत्ती होत असते की जेवढं काही आपल्या जीवनात सुख दुःख आहे हे सर्व भगवंताला अर्पण करायचं. तुका शेवट म्हणतात ना, तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाय, असा सरळ सरळ अभंगाचा अर्थ आहे. आज आपण कोणत्या कारणाने जमलेलो आहोत हे सर्वांना माहीतच आहे. आपल्याच गावचे असणारे भूमिपुत्र कैलासवासी भाऊसाहेब रामदास निशाणे यांचं हे 21वे पुण्यस्मरण आहे. असणारे त्यांचे जे भाऊ आहेत, करुणासाहेब आहेत, जालिंदर साहेब आहेत, बाळासाहेब आहेत आणि एक धर्मासाहेब आहेत, असे हा मोठा परिवार आहे. आणि या परिवारामधून हे जाऊन 21 वर्ष झालेले आहेत. त्या निमित्ताने हा आपलाच पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे आणि ते पुण्यतिथीचं औचित्य साधून तुकोबरायांचा अभंग आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. जी ही संसाराची जी माया आहे ही सर्व भगवंताला अर्पण करून आपण त्या भगवंताची भक्ती करायला पाहिजे. आता भक्ती 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 म्हणजे काय आहे, कशाला भक्ती म्हणायचं, भक्तीचा जन्म कुठे झालेला आहे. जर आपण भागवताकडे पाहू गेलो तर व्यास महर्षी सांगतात आपल्याला ही जी भक्ती आहे या भक्तीचा जन्म द्रविड देशात झाला. कर्नाटकामध्ये ती खूप वाढली, महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तिचा मान सन्मान झाला. जर आपण खाली गेलो गुजरातकडे तर तिला अजिबात मान राहिला नाही. ती भक्ती तशी चालत 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 पुढे वृंदावनाच्या ठिकाणी गेली. आता ही भक्तीला 2 मुलं आहेत. एक मुलगा म्हणजे ज्ञान आणि दुसरा म्हणजे वैराग्य. आता ज्ञान आणि वैराग्य असल्याशिवाय भक्ती घडत नाही. भक्ती ते न मना वैराग्य तो त्याग
नमन वैराग्य तो त्याग भक्तीते नमन वैराग्य तो त्याग भक्तीते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मे भोग ब्रह्मतनो 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 देहाच्या निरासे पावे देया ठाया 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 भक्तीते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो भक्तीते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो ज्ञान ब्रह्मी भोग भक्तीला ज्ञान आणि वैराग्याची जोड पाहिजे. भक्ती ते नमन. ज्ञान आणि वैराग्य जर नसल तर भक्ती नुसती असून सुद्धा ती फळद्रूप होत नाही. भागवतामध्ये ज्यावेळेस भगवंताचा आणि उद्धवाचा संवाद आहे एकादश स्कंदामध्ये, त्या एकादश स्कंदामध्ये भगवंत सांगतात की उद्धवा, जर जीवाला आपली मुक्ती करून घ्यायची असेल, मज एक परमात्म्याला प्राप्त व्हायचं असेल, तर त्याच्या जीवनामध्ये तिन्ही तत्व पाहिजे: ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. योगा श्रेयो मया प्रोक्ता नृणाम श्रेयो विधित श्रेया ज्ञानम कर्मम च भक्तिश्च नोपायो अन्यहस्त कुत्रचित. म्हणजे जीवाला जर उद्धार करायचा असेल तर ज्ञान, कर्म आणि भक्ती तिन्हीची ही संगत पाहिजे. मग अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये घडावी, आपण काय करायला पाहिजे? तर ती भक्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला 9 मार्ग दिलेले आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णु पादस्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. अशी 9 प्रकारची भक्ती आहे. मग ते कोणत्याही एका मार्गाने जर आपण गेलो त्या भक्तीच्या, तर भगवंताची आपल्याला सहजरित्या प्राप्ती होते. मग त्यामध्ये अनेक प्रकार सांगितलेले आहेत, अनेक भक्तही सांगितलेले आहेत. नव्हे भक्ती केल्याशिवाय भक्त होतच नाही. भक्ती करायला पाहिजे ना आपण. मग प्रल्हादासारखी भक्ती असेल, ध्रुव बाळासारखी असेल, नव्हे आपल्या गावाचे जे आज ज्यांच्या छत्रछायेखाली आपण कीर्तन हे सुरू आहे, आपण सर्वजण बसलेलो आहोत, यांची ही जी भक्ती आहे, यांचा अनुग्रह घेऊन, यांची कथा ऐकून आपण आपल्या जीवनामध्ये भगवंताला प्राप्त करण्यासाठी जो मार्ग आहे तो मार्ग अवलंबायला पाहिजे. मग ते श्रवण रूपाने करा. पहिली भक्ती श्रवण सांगितलेली आहे, श्रवणम कीर्तनम. दुसरी भक्ती कीर्तन सांगितलेली आहे, विष्णोस पाद स्मरणम. त्या भगवंताच्या पायाचं स्मरण करा. आपण जर कथा पाहू गेलो अनेक प्रकारे, प्रल्हादाचं जर उदाहरण घेतलं तर जीवनामध्ये आपल्या पित्याने एवढा अनन्वित छळ केला आणि असा छळ करून सुद्धा त्या भगवंताचं नामस्मरण कीर्तन नाही सोडलं. परितो स्मरे मणी नारायण नारायण, परितो स्मरे मणी नारायण नारायण, परितो स्मरे मणी नारायण नारायण, परितो स्मरे मणी नारायण. प्रल्हादाची पिता करीतो दाचणी, प्रल्हादाची पिता करीतो दाचणी,
नारायण परितोष मरे मणी नारायण नारायण परितोष मरे मणी नारायण नारायण परितोष मरे मणी नारायण परितोष मरे म्हणे नारायण. त्या भगवंताचं मनामध्ये स्मरण करायला पाहिजे. कितीही त्रास झाला तरी. आपणा सर्वांना माहिती आहे, आपण कथा ऐकलेली आहे की कड्यावरून सोडून दिलं, उकळत्या तेलामध्ये टाकलं, नाही नाही त्या प्रकारे छळ केला, पण प्रल्हादाने भक्ती सोडली नाही. याचं मूळ कारण जर आपण पहिल्यांदा पाहिलं तर त्या प्रल्हादाला गरोदर अवस्थेमध्ये असताना संत संगत घडली होती. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवला धला कृष्ण दाता उद्धवला धला कृष्ण दाता उद्धवला धला कृष्ण दाता सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्ण दाता उद्धवाला धला कृष्ण दाता उद्धवाला धला कृष्ण सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला उद्धव लादला कृष्णदाता. यामध्ये असं सांगितलेलं आहे, जर जीवनामध्ये संतांची संगत घडली तर त्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. मग ते किती घडावी? जास्त घडली तर वावगं नाही, पण थोडी जरी घडली तरी आपल्या जीवनात तेने होया शांती महत बाबा तेने होया शांती महत बाबा हे तेने होया शांती महत बाबा तेने होया शांती अर्धक्षण घडत संतांची प्रगती तेने होया शांती महत बाबा तेने होया शांती अर्धक्षण घडता संताची संगती. अर्धक्षण तुलसीदास याच्यावर लगेच सांगतात, एक घडी आधी घडी आधी से पुनियात तुलसी संगत संत की हरे कोटी अपराध. कोटी जीवनातले अपराध संपून जातात. प्रल्हादाला नारदाची थोडी संगती घडली. नारदाचे 4 शिष्य आहेत. एक ध्रुवबाळ, दुसरे प्रल्हाद, तिसरे व्यास महर्षी आणि चौथे वाल्मिकी ऋषी, ज्यांचं नाव पूर्व रत्नाकर होतं. पण नारदांनी उपदेश केला, नारद महर्षींनी उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर त्याच ठिकाणी बसून राम राम म्हणत होते. रत्नाकरचे वाल्मिकी ऋषी झाले. ते वाल्यगाव इथं कोल्हापूर पाशीच आहे. कधी जर गेले तर दर्शनाला जा, संतांच्या चरणावरती माथा ठेवा, संतांची संगत करा. जीवन निश्चित सुधारल्याशिवाय राहणार नाही. संगती खूप महत्वाची असते. प्रल्हादाला गरोदर अवस्थेमध्ये असणारे नारद महर्षींचा संग झाला आणि जीवनामध्ये भक्ती रोमारोमात भरल्या गेले. कितीही पित्याने अनन्वित छळ केला तर भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही. त्या भगवंताची भक्ती सोडलीच नाही. आणि मग भक्ती न सोडल्या कारणाने भगवंताला साक्षात दर्शन द्यावं लागलं. हिरण्यकशिपू म्हणत आहे, अरे तू ज्याच्या जीवावर तरत आहेस तो भगवंत कुठे आहे? प्रल्हाद म्हणत आहे, तो नाही अशी जागाच नाही. प्रत्येक ठिकाणी भगवंत भरलेले आहेत. हरी जळी स्थळी भरला ठाव नाही.
प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे. त्यासाठी हरिभक्त व्हा, हरीचा दास व्हा. हरीची या दासा हरी दाही दिशा, प्रत्येक ठिकाणी भगवंत आहेत. हिरण्यकश्यपूने विचारलं कुठे आहे? या समोरच्या खांबामध्ये. प्रल्हादाने सांगितलं तुम्हाला वाटतं ना तिथेही भगवंत आहेत. हिरण्यकश्यपूने क्रोधामध्ये लात मारली आणि तिथून भगवंत नारायण प्रगटेला, नारायण प्रगटेला, नारायण प्रगटेला. खांबावरीला मारिला गुंडले, खांबावरीला मारिले गुंडले, खांबावरीला मारिला गुंडले, खांबावरीला मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले. भगवंताला प्रगट करण्यासाठी जीवनात काय पाहिजे? भक्तीच पाहिजे. अहो प्रल्हादाला भगवंताने दर्शन दिलं एवढ्या बाल वयामध्ये. प्रल्हादाची तेवढी भक्ती होती, तेवढी श्रद्धा होती. अनेक भक्त पहा, जिजाबाईंना भगवंत भेटले. जिजाबाईंची तेवढी तुकोबारायावरती श्रद्धा होती, भक्ती होती आणि तुकोबारायांची भगवंतावरती होती. त्यामुळं संत सांगतात, अरे भगवंता तुझा दास नाही झालो तरीही चालल, पण तुझ्या दासाचाही दास. तुमची ये दासीचा दास करोनी ठेवा, तुमची ये दासीचा दास करोनी ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मदर, हाची मदर, आशीर्वाद द्यावा हाची मदर. तुमचे दासीला दास करून द्यावा, तुमची दासीला दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मदर, आशीर्वाद द्यावा हाची मदर. दासाचाही दास करून, दासाचाही दास व्हायला पाहिजे. आपला अगोदर उद्धार होतो. उदाहरण पाहायचं जर पाहिलं तर गजेंद्र नावाचे हत्ती होते, पण त्या गजेंद्राला भगवंताने दर्शन दिलं, पण त्याच्या अगोदर नकराचा उद्धार केला. दासाचाही दास व्हा, आपला निश्चितरित्या उद्धार होणार आहे. त्यासाठी जीवनामध्ये पहा, जे जे भगवंत, ज्यांना ज्यांना भगवंत प्राप्त झाले त्या त्या भक्ताने आपल्या जीवनामध्ये अनन्वित भक्ती केली. त्यासाठी आपण उदाहरण पाहिलं, प्रल्हाद बाळ असतील, त्यानंतर ध्रुव बाळ असेल, गजेंद्र असेल, तुकोबाराया असतील, माऊली असेल, अनेक संत मंडळी आहेत. या प्रत्येकाला भगवंताचं दर्शन झालं, नवे नवे भगवंत प्राप्त झाले, कारण की त्यांच्याकडे तेवढी भक्ती होती. आणि तुकोबाराय आज आपल्याला ते सांगतात की जर आपल्या जीवनामध्ये भक्ती नसल तर भगवंत प्राप्त होणार नाही. त्यासाठी काय पाहिजे नाही, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती
आवडते देवा हेची थोरा भागी आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची देवी तैसेची राहावे हे विलाते तैसेची राहावे हे विलाते तैसेची राहावे हे विलाते तैसेची राहावे हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची हेच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसार हेच थोर भक्ती आवडते देवा. देवाला जर काय आवडत असेल तर ती फक्त भक्ती आवडते. बस आपल्या जीवनामध्ये परमात्म्याप्रती भगवंताप्रती भक्ती पाहिजे, खूप भक्ती पाहिजे, खूप त्या भगवंताप्रती श्रद्धा पाहिजे. जर आपली श्रद्धा भगवंताप्रती असेल तर आपल्याला सहजरित्या भगवंताची प्राप्ती होते. आणि तिथेच ज्ञानही तिथेच असतं. श्रद्धावान लभते ज्ञान. जिथे श्रद्धा आहे तिथे ज्ञान आपोआप आहे. श्रद्धा पाहिजे खूप. आणि ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे आणि सर्वात पवित्रही तेच आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. विद्या ही पवित्र आहे, ज्ञानही पवित्र आहे. त्याच्याबरोबर भक्तीही पाहिजे. जीवनामध्ये 3 तत्व पाहिजे आपल्याकडे. एक ज्ञान पाहिजे, भक्ती पाहिजे आणि वैराग्य पाहिजे. आणि याच्यामधलं कोणतंही एक जरी तत्व कमी असेल तर भगवंत पूर्ण करून घेतात. आपण उदाहरणाशी पाहू. विचार करा तुम्ही, भगवंताचे अगदी जवळचे सखा असणारे, मित्र असणारे उद्धवजी होते. प्रचंड ज्ञान होतं, प्रचंड वैराग्य होतं, ज्ञान प्रचंड होतं. बृहस्पती शिष्य होते ते, पण जीवनामध्ये भक्ती नव्हती. भगवंताने ते उद्धवाची भक्ती पूर्ण करण्यासाठी उद्धवाला गोकुळामध्ये पाठवलं, गवळणीकडे पाठवलं. उद्धव आता जातो म्हटलेले आणि लगेच येणार आहे असे म्हटलेले उद्धव एकदा गेले तर 6-7 महिने तिथेच राहिले. काय असेल तो गोपिकांचा भाव, काय भगवंताप्रती भक्ती असेल, काय प्रेम असेल ते. आणि जीवनामध्ये आपल्याला प्रेमच सुख देतं. प्रेम सुख दे, प्रेम सुख प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम विन नाही समाधान, प्रेम विन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम विन नाही समाधान, प्रेम विन नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख
दे प्रेमाविन नाही समाधान. पण प्रेम कधी होतं? ज्यावेळेस आपली भक्ती असेल, आपली श्रद्धा असेल, त्यावेळेस प्रेम आपल्या जीवनामध्ये येतं. आणि ही अशी असणारी जी भक्ती आहे ती कामीला भेटत नाही, क्रोधीला भेटत नाही. भगवद्गीतेमध्ये म्हणतात ना, काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव महाशनु महाम पापा विद्येना इह वैरिना. कामी क्रोधी लोभी इनसे भक्ती न होय, भक्ती करे कोई शूरमा लोक लाज सब खोय. नाथ बाबा म्हणतात, काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे. तो अधिकारी होऊ शकत नाही. मग नाथ बाबा त्याच्याही पुढे जाऊन सांगतात, जर जीवनामध्ये आपल्याकडे भक्ती नसल तर तो वाढला कसा? पशु सारखा वाढला म्हणे. भक्तीविना पशु कशाशी वाढला? सटविने नेला कैसा नाही. त्याच्या पुढे खूप खराब बोलले नाथ बाबा. ते आपल्याला उच्चारण नाही करायचं, पण काय नाथ बाबा म्हणतात. संतांचं वाक्य असं परखड होतं. त्यासाठी जीवनामध्ये खूप भक्ती पाहिजे. खूप भक्तीशिवाय आपल्याला मुक्ती भेटणारच नाही. भक्ती पाहिजेच. भावे वीण भक्ती भक्ती वीण मोती. 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 बड़े बिना शक्ति बोलो नये, बड़े बिना शक्ति बोलो नये. बड़े बिना शक्ति बोलो नये, बड़े बिना शक्ति बोलो नये. हरि मोखे मना हरि मोखे मना हरि मोखे मना हरि मोखे मना. हरि मोखे मना हरि मोखे मना हरि मोखे मना हरि मोखे मना. भावे बिन भक्ती भक्ती बिना मुक्ती बळे बिना शक्ती बोलू नये. भाव जर नसेल तर भक्ती होऊ शकत नाही. भाव खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेस आपला भाव शुद्ध होतो त्यावेळेस भगवंत दूर नसतातच. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. त्या जीवाला भगवंत दूर नसतात. म्हणून जीवनामध्ये भक्ती पाहिजे. पण ती कशी पाहिजे? जशी त्या भगवंताच्या भक्ताने केली, प्रल्हादाने केली, ध्रुव बाळाने केली, अशी आपली भक्ती दृढ पाहिजे. आणि विशेष सत्वाने जर सांगायचं ठरलं तर ज्या ज्या भक्ताला भगवंताची प्राप्ती झाली ही बाल वयातच प्राप्त झालेले आहेत भगवंत. कारण की त्या भक्ताचं तेवढं प्रेम त्या भगवंतावरती होतं. म्हणून आपली भक्ती खूप पक्की पाहिजे. आणि त्यानंतर तुकोबाराय सांगतात भक्ती ही पाहिजे. आणि जी संसारातली माया आहे की त्या भगवंताला अर्पण करायला पाहिजे. पण आपल्या जीवनामध्ये माया जात नाही. खूप आपलं जीवन खूप कठीण आहे. आपण त्या कुटुंबाप्रती, ते आपले नातलग आहे त्यांच्या प्रती असं घट्ट राहतो. ही सर्व माया बाजूला काढा आणि त्या भगवंताप्रती लावा. कबीरदास म्हणतात जर जीवनामध्ये माया मिली नाही तर काय होणार आहे? माया मरी न मन मरा मरमर गया शरीर. आशा तृष्णा ना मरी कहे गए दास कबीर. अहो माया मेली नाही, मन मेलं नाही, कसा तुमचा उद्धार होणार आहे? शरीर तर जर्जर होऊन जाणार आहे. ते शरीर आहे. आशा तृष्णा ना मरी कहे गए दास कबीर. हे आपलं सर्व मरायला पाहिजे. माया मरायला पाहिजे, मन मरायला पाहिजे. मन खूप महत्वाचं आहे.
माया खूप कठीण आहे. या मायेने भगवंताला नाही सोडलं हो. माया खूप कठीण आहे. माया महा ठगनी हम जाने, शिव के घर भवानी हो बैठी, विष्णु के घर लक्ष्मी, माया महा ठगनी हम जाने. आहे भगवंताचीच, पण ती खूप त्रास देते आपल्याला. त्या त्रासापासून अलिप्त व्हा. भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात ना, दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्यया मामेव हे प्रपद्यन्ते माया मेताम तरन्ति ते. जे मायेपासून अलिप्त होतात ते तरल्या जातात. जे मायेमध्येच गुंफून राहतात ते मात्र तरत नाहीत. ते परत परत जन्माला येतात. परत परत पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेषु. त्यासाठी तुकोबाराय म्हणतात, मायापासून जर अलिप्त व्हायचं असेल तर जीवाने काय करायला पाहिजे? हे जी थोर भक्ती आवडते देवा, जी देवाला भक्ती आवडते ती आपण जीवनामध्ये अंगीकृत करायला पाहिजे. तसंच जीवन जगायला पाहिजे. मायेपासून अलिप्त व्हा. माया आपल्या जीवनामध्ये नकोच, बस. आणि जे जे मायेपासून अलिप्त झाले ते तरुण गेले. म्हणून माया जीवनामध्ये नको. मग आपण काय करायला पाहिजे? जसं भगवंताने ठेवलंय तसं राहायला पाहिजे ना. अभंगाचं दुसरं, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जसं भगवंताने ठेवले तसंच राहायला पाहिजे. पण आपलं बरोबर याच्या विपरीत होतं. जसं भगवंताने ठेवले तसं आपण राहतच नाहीत. आपल्याला वाटतं जे आपण करतो ते त्यानुसार सगळं चालतं. तसं नाही बापांनो. आपण जे करतो त्यानुसार काही चालत नाही. जसं भगवंत ठेवतात तसंच राहावं लागतं. कारण की या सृष्टीचा नियम असा आहे, आपल्याला जे प्राप्त होत आहे
हे सर्व प्रारब्धाच्या अधीन आहे. मग प्रारब्धाच्या अधीन काय काय आहे? अन्न, मान, धन येतो प्रारब्धाधीन. अन्न आहे, मान आहे, धन आहे, हे सर्व प्रारब्धाच्या अधीन आहे. पण आपल्याला असं वाटतं की हे सर्व मी करतो मी करतो मी करतो म्हणून प्राप्त होत आहे. असंच नाही ते नाही का. मग आपल्याला उदाहरण देतात, बैलगाडी खाली जर कुत्रा चालला की त्याला वाटतं हे सर्व मीच ओढत आहे. तसं नाही बापांनो. याला चालवणारा, हे सर्व व्यवस्थित टिकवणारा एक वेगळी शक्ती आहे आणि त्या शक्तीचं नाव परमात्मा आहे. ही वेगळी शक्ती आहे. कारण की ही सृष्टी कोणी निर्माण केलेली आहे? भगवंताने. हे विश्व कोणी निर्माण केलेले आहे? भगवंताने निर्माण केलेले आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवास संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले इच्छा मात्रे आपुले. आपुल्या इच्छेने हे सर्व निर्माण केलेलं आहे. त्या भगवंताच्या सत्तेशिवाय झाडाचं पान पण वृक्षाचे त्या भगवंताच्या सत्तेशिवाय त्या झाडाचं पानही हलत नाही. आपली काय गत असेल हो तिथं? आपण काही करत नाही. आपल्या जीवनामध्ये जे काही चढ उतार येतो ती सर्व भगवंताची देण आहे. हो ना हो, एखाद्या वेळेस आपल्या कर्मानुसार जरी आपल्याला चांगलं फळ भेटलं आणि जर भगवंताची इच्छा नसेल तर तिथे तुमच्याकडे एखादी आपत्कालीन परिस्थिती येणार आणि ती संपत्ती परत भगवंत त्यांच्याकडे घेतात. म्हणून जास्त सायास करून जीवन जगायचंच नाही. आणि किती जरी संपत्ती कमवली तरी सर्व इथंच राहणार आहे. आपण संग एक फुटकी कवडी सुद्धा सांगत कवडी गेली नाही, सांगत कवडी गेली नाही. सांगाती कवडी गेली नाही. संग आपल्याला काहीच न्यायचं नाही. बस या ठिकाणी आपण शांतीने, समाधानाने आणि आनंदाने जीवन जगायला पाहिजे. खूप आनंद भोगा, खूप खूप खूप. म्हणून ठेविले अनंत तैसेची राहावे. जसा भगवंताने ठेवलेला आहे तसंच आपण राहायचं. देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. समयाचे सादर व्हावे, सादर व्हावे. देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. जसे भगवंत ठेवतील तसंच राहायचं. सायास करायचा नाही. मग आता तुम्हाला वाटन देव ठेवील तसंच राहायचं, मग काहीच नाही करायचं असं पण जमणार नाही. कारण की ही कर्मभूमी आहे, कर्म करावंच लागणार आहे.
नाहीतर मग ते शाळेतील आपल्याला सर्वांना उदाहरण माहिती आहे. एक मुलगा असतो आणि तो नापास होऊन घरी येतो आणि आनंदाने पेढे वाटतो. आनंद. मग आई विचारते, बाबा तुला किती मार्क पडले रे? पास झाला असेल. तिला वाटलं पहिला नंबर येईल. ते म्हणे हे घे मार्कशीट. आईने पाहिलं तर ते 2 विषय गेले होते. अरे तुझे 2 विषय गेले. आई तू गप, आपल्या संतांनी सांगितलंय ना, ठेविली अनंती तैसेची राहा, चित्ती असू द्यावे समाधान. असं जमणार नाही. ही कर्मभूमी आहे बापांनो, कर्म करावंच लागणार आहे. पण कर्म करत असताना हे सर्व कर्म त्या भगवंताला अर्पण करा. यत करोषि यदस्नासी यज्जुहोषि ददासि यत तपस्यसि कौन्तेय तत्कृष्वमद अर्पण. सर्व भगवंताला अर्पण करा. कर्म करावं लागणार आहे, पण सत्कर्म करा. स्वामी रामदास स्वामी म्हणतात ना, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सत्कर्मामध्ये आपलं वय खर्ची करा आणि सर्वाच्या मुखामधून गोड गोड शब्द बोला. मग सर्वांना माहिती आहे, माऊली म्हणतात की साचे आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे बोलू ऐसे बोला, जेने बोले विठ्ठल डोले. असं काही गोड गोड बोला की ज्याने भगवंत डोलतील. समोरच्याचं मन असं प्रसन्न समाधान. असं गोड बोला ज्याच्याने समोरच्याचं अंतःकरण, समोरच्याचं मन असं प्रसन्न व्हायला पाहिजे. प्रसन्न मोकळे मन मोकळे वाणी रसाळ पाहिजे. आणि रसाळ वाणी जर असल तर मन मोकळं आपोआप राहत. आणि वाणीमध्ये का असं कंजूसपणा असला तर मनही मोकळं राहत नाही. तो दुसऱ्याचं मन निश्चित दुखवणार. आणि जर आपल्याला बोलायचंच असल तर चांगलंच बोलायला पाहिजे ना. तर दरिद्र वचन कशाला वापरायचं? वचने किम दरिद्रता. का बरं दरिद्र वचन वापरायचे? आणि दरिद्र वचन वापरलं की समोरच्याचं मन दुखणार. आणि मग उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की मन जर दुखलं तर ते समोरचाही दुःखी होतो. मग आपल्याला कोणताच अधिकार नाही की समोरच्याचं मन दुखवण्याचा. आत्मनः प्रतिकूलानी परेशान न समाचरेत. दुसऱ्याचं मन दुखवू नका बापांनो. मन खूप महत्वाचं असतं. मन लावून त्या भगवंताची भक्ती करा. भक्ती भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मन लावा. आणि एकदा का भगवंत प्राप्त झाले मग आपल्याला म्हणायची गरजच नाही ठेविले अनंत. आपण तसे आपोआप राहणार आहोत. पण यासाठी चित्तामध्ये मात्र समाधान पाहिजे. मानवी जीवनाकडे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, अंतःकरण, चतुष्टायी असे 14 तत्व आहेत.
त्यामध्ये एक अंतःकरण चतुष्टाई मधलं हे चित्त एक तत्व आहे. त्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार येतो. हे चित्त जे आहे हे खूप कठीण आहे. पण त्यामध्ये जर आपण भगवंताची भक्ती केली तर निश्चितरित्या समाधान राहणार आहे. मग जीवनामध्ये उद्वेग येऊन आपल्याला सुख दुःख वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. ज्या वेळेस जीवनामध्ये आपल्या मनामध्ये उद्विग्न तयार होते, उद्वेग म्हणजे नाराजगी, त्यावेळेस दुःख होणारच. मग दुःख म्हणजे काय आहे? दुःख कशाला म्हणायचं? कोणत्या व्यवहाराने दुःख भेटणार आहे आणि कोणत्या व्यवहाराने सुख भेटणार आहे? जर आपण पाहू गेलो दुःख म्हणजे काय आणि सुख म्हणजे काय, तर यामध्ये सांगत असताना अनेक संतांचं असं मत आहे की मनाची प्रतिकूलता हे दुःख आहे आणि मनाची अनुकूलता हे सुख आहे. आपण उदाहरणानिशी पाहू. जर आपण आता एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी कीर्तन प्रवचनाची भजनाची आवड नसल आणि जबरदस्तीने हाताला धरून आणून बसवलं तर त्याला काय होणार? इथं दुःख होणार. पण तो एकदा का कीर्तन सुटलं आणि मारुतीरायांच्या पाठीमागे गेला की त्याला समाधान वाटणार. वा, बर झालं गडे, यांच्या तावडीतून एकदा सुटलो. कारण की कीर्तनात उठता येत नाही, हालचुल करता येत नाही, बोलता पण येत नाही. किती कठीण प्रसंग आहे. त्या बिचाऱ्याला या ठिकाणी आल्यावरती दुःख होणार. का? कारण की त्याचा विषय कीर्तन प्रवचन भजन नाही. पण ते जर एखादा हरिभक्त असल आणि हो एखादा विपरीत प्रसंग घडला किंवा काहीतरी कारणास्तव तो येऊ शकला नाही, त्याला किती दुःख होईल तिथं असताना. पण असा मनामध्ये विव्हळ होईल, काय गड्या माझ्या जीवनामध्ये आजची ही परिस्थिती आहे, हा प्रसंग किती कठीण आहे. आज जर मी कीर्तनात गेलो असतो तर एखादं छानसं प्रमाण दिलं असतं, एखादा गोड प्रमाण चाल म्हटली असती. म्हणजे ही मनाची प्रतिकूलता आणि मनाची अनुकूलता, सुख दुःख तिथेच आहे. म्हणून जीवन जगत असताना आपण काय करायला पाहिजे? जसं भगवंत आणि मनाच्या मार्गाने चालायचंच नाही कधी. माऊली म्हणतात ना, मनोमार्गे गेला तो तेथे मुंगला, गेला तो तेथे मुंगला, मार्गे गेला तोची धन्य, मार्गे तोची धन्य, हरिपाठ दिवला मनोमार्गे गेला तो तेथे मुंगला, मार्गे गेला तेथे मुंगला.
पाठी स्थिरावला तोच धन्य. त्या भगवंताच्या नामाच्या पाठामध्ये जो स्थिर राहिला तोच धन्य आहे. म्हणून जीवन जगत असताना बापांनो, आपल्याला हा नरदेह परत परत नाहीच, हा एकदाच भेटणार आहे. आणि एकदा भेटलेल्या नरदेहाचं आपण सार्थक करायला पाहिजे. अहो, प्रत्येक योनी आपल्याला भोग योनीच आहे. प्रत्येक योनीमध्ये आपल्याला भोग भोगायचेच आहे. पण या योनीमध्ये काहीतरी त्या परमात्म्याची संगती करा, भगवंताची भक्ती करा, भगवंताशी एक रूप राहा. त्यावेळेस आपल्याला जीवनामध्ये उद्वेग नाही येणार आणि दुःखही नाही येणार. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगने ते फळ संचिताचे. संचिताचं फळ जे आहे ते भेटणारच आहे आपल्याला. त्यामध्ये शास्त्रकाराने संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म असे वेगवेगळे कर्म सांगितलेले आहेत. पण आपल्याला तिकडं नाही जायचं. आता आपलं तर 12 इथंच वाजलेले आहेत. मग जीवन जगत असताना काय करायला पाहिजे? जसं भगवंताने ठेवले तसंच राहायला पाहिजे. त्या भगवंताची भक्ती करायला पाहिजे. जीवनामध्ये दुःख कधीच मानायचं नाही. जरी उद्वेग झाला तरी हे सुखच माना. आणि हे सर्व नसलं जमत तर आपण त्या भगवंतावरती भार घालत जाऊ. तुक मने घालू तयावर तयावरी भार तुक मने घालो तयावरी भार कैसे चिरहावे कैसे चिरहावे
तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. त्या भगवंताच्या पायी आपण हा सर्व संसार वाहून त्या भगवंतावरती भार घालायला पाहिजे. पण भार घालायचं जर ठरलं तर आपल्याला त्या भगवंताचं असणारं नामस्मरण करणं खूप महत्वाचं आहे. मग आता सर्वांनी आपल्या हाताने गोड अशी एक तालामध्ये टाळी वाजवायची आणि मुखामध्ये नामस्मरण करायचं. विठोबा विठोबा रखुमा, 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 तुका म्हणे घालो तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जीवन जगत असताना सर्व भार भगवंतावरती घाला आणि जीवनामध्ये अगदी समाधानी राहा. खूप त्या परमात्म्याची भक्ती करा. खूप जीवनामध्ये सुख दुःखाला कधीच बळी पडू नका. त्या भगवंताचं जे तत्व आहे, आनंद स्वरूप आहेत भगवंत. फक्त जीवनामध्ये आनंद आणि आनंदच भोगत राहा. पण हे केव्हा शक्य होईल? ज्यावेळेस आपण त्या भगवंतावरती भार घालू, सर्व संसार वाहून देऊ. देवा, हे सर्व तुझंच आहे भगवंता, मी फक्त निमित्त आहे.
करता करविता तूच आहेस. जे तू करशील तेच पूर्व दिशा आहे. ते आम्ही फक्त निमित्त आहोत असं म्हणा. जे कर्म करतो ते सर्व भगवंताला अर्पण करा. जीवनामध्ये उद्वेग नावाची गोष्ट येणार नाही. दुःख कधी प्राप्त होणार नाही. आणि जर दुःख नाही झालं तर तिथेच आपण ठेविले अनंत तैशीची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. भक्ती प्रचंड ठेवा. मायेला बळी पडू नका. एवढी सर्वांना विनंती आहे. खूप भजन करा. संतांची संगत करा. संतांचं दर्शन घ्या. असेच असणारे आपल्या सर्वांचे. शांत बसा रे थोडं. गुरुवर्य स्वामीजी यांची जे समाधी मंदिर आहे त्या समाधी मंदिराचं कलशारोहण आहे. परवा दिवशी म्हणजे शुक्रवारी सर्वांना ज्ञात आहे. त्या निमित्ताने आपले असणारे हरियाणाचे स्वामीजी त्यांच्या हस्ते ते कलशारोहण आहे. मग मला असं आपण नाव नाही घेऊ त्यांचं. गुरुवर आहेत आपले सर्वांचे मोठे आदर आहेत. मग त्यांचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी सर्वांना अशी इच्छा अशी विनंती करतो की तुम्ही उद्याच्याला तिथे या, मुक्कामी राहा, आनंद भोगा. थोडीशी काही असेल आश्रमाची सेवा करा, स्वच्छता करा, रांगोळी काढा, सडा टांगा. आपल्याला उद्याच्याला कलशाची मिरवणूकही काढायची आहे. आणि त्या निमित्ताने मी इच्छा करतो तुम्ही सर्वजण उद्या याल. नाही उद्या शक्य झालं सर्वांना तर परवा दिवशी सर्वजण लवकर या. आपल्याला स्वामीजींचं स्वागत करायचं आहे आणि त्यानंतर कलशाची पूजा करायची आहे. खूप मोठा नामयज्ञ आहे, मंत्रयज्ञ आहे. सर्वांनी या आणि आपण त्या कलशाच्या पूजेसाठी होतो याचं भागीदारी बना. बस एवढी सर्वांना विनंती करून आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे ती या ठिकाणी आपण त्या वाणीला स्वल्परावून देऊ. आज असणारे जे भाऊसाहेब आहेत दादा निशाणे यांची ही 21वी पुण्यतिथी आहे. त्यांचं वय खूप आनंदामध्ये गेलं. ब्रह्मचारी जीवन जगले आणि बरोबर आहे ना, ब्रह्मचारी जीवन जगले आणि ब्रह्मचारी जीवन जगत असतानाही आनंदात त्यांनी आपला देहही ठेवला. या विश्वाला, या कर्मभूमीला सोडून ते भगवंतामध्ये लीन झाले. असो त्यांच्या कर्तव्यातून उतराई होण्यासाठी असणारे जे 4 भाऊ आहेत त्यांनी आज हा एवढा मोठा सर्व पुण्यतिथीचा सोहळा पूर्ण केला. त्या निमित्ताने माझ्या वाटेवरती ही आज सेवा आलेली आहे आणि त्या सेवेसाठी आज तुकोबरायांचा अभंग घेतला. खूप सर्व आज काय टाळकरी गायक सर्व काही सगळा आनंद एकत्रच होता आणि यामध्ये असणारे जाधव महाराजही या आनंदामध्ये सामील झाले. आमच्यावरती अत्यंत, आपणा सर्वांवरती, आमच्यावरती नाही आपणा सर्वांवरती खूप प्रेम करणारे काळे सर, रोकले दादा, आपणही सर्वजण आहेत, वादक आहेत, हार्मोनियम वादक आहेत आणि आपणा सर्वांपाशी अगदी गोड आवाज पाठवताना असणारे आपले कोळेकर साऊंड सिस्टीम आहे. खूप गोड सिस्टीम आहे, खूप गोड. कारण की आमचा आवाज तुमच्यापर्यंत कसा पोहोचायचा ते त्यांच्याच हातात असतं. खूप गोड सिस्टीम आहे. गायकही खूप, आता सर्वांची नावं नाही घेत आता, असू द्या. आणि झालेल्या वाणीला इथे स्वल्पराम देऊन आपण मस्तपैकी संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. राज महाराज तुम्ही सिद्ध राज महाराज तुम्ही सिद्ध.